NC नेट पेपर फुटी प्रकरणात रोज नवनवीन नावे समोर येत आहेत. काल CBIने मनीषा हवलदार हिला अटक केली. तिच्या राहत्या घरावर छापेमारी करत काही इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तपास यंत्रणेकडून या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू असून आणखीन काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कारवाईनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पेपर फुटीचे रॅकेटचे धागेदोरे आणखीन कोणापर्यंत पोहोचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माझं नाव विनायक वाईकर आणि मी पण 23 वर्षापासून मी पण इथं राहिला आहे. त्याही 23 वर्ष आली इथं राहिला आहे. साधारण 11-12 वाजता आले होते. 3-4 जण आले होते. त्यानंतर ते 6:30-7 वाजता निघून गेले. त्यांना घेऊन निघून गेले. आम्हाला TV वर जेव्हा न्यूज आली तेव्हा आम्ही बघितलं, तेव्हा आम्हाला एकदम शॉकच बसला. त्यानंतर मग मी आमचे वॉचमॅन बाई आहेत त्यांना मी विचारलं. ते म्हणले असं लोक गेली होती, त्यांनाही माहीत नाही ते CBI होते का कोण होते. तर त्यानंतर मग मी त्यांची चौकशी केली. त्यांच्या कामवाल्या बायका आल्या होत्या, त्यांना त्यांनी रिटर्न पाठवले काम न करता. त्यावेळेस CBI आली आहे आपल्या बिल्डिंगमध्ये, तर माहीत झालं तुम्हाला धक्काच बसला, एकदम म्हणजे शॉकच बसला त्याचा की असं त्यांच्याकडनं घडलंच कसं काय किंवा काय ते. त्यामुळं आम्हाला म्हणजे असं वाटलं नव्हतं की त्यांनी असं त्यांच्याकडनंही घडलं असेल. स्वभाव एकदम स्ट्रेट फॉरवर्ड होत्या, सरळ होत्या त्याच्या. कधी कोणाच्या आद्यात मध्यात कधी कसल्या गोष्टीमध्ये नसायच्या त्या. त्यांच्यासोबत कोण कोण होतं? त्यांचे वडील होते, मिस्टर होते आणि यांची दोन्ही मुलं अमेरिकेमध्ये शिकायला आहेत आणि हे सर्व्हिस पण करतात. नाही, कधी कोणी संधी कधी कोण आलेलं असं तर कधीच आढळलेलं नाही त्यांचं. आणि मर्यादित त्या लोकांचे संबंध असायचे त्यांचे. कधीच नाही, त्यांच्या हालचालीवरून कधीच असं वाटलेलं नाही. ते नेहमी आमच्याशी हसतमुखाने बोलायच्या, गप्पा मारायच्या. त्यांच्याकडनं कधी असं वाटलं नाही की असं होईल. आणि दुर्दैव घटना आहे. पारस मुठ्ठा यांचा रिपोर्ट.